हा, The rate of flow of charge is called electric current. ठीक आहे. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जला आपण इलेक्ट्रिक करंट या नावाने ओळखतो, हे आपण मान्य केलं. जर या पद्धतीने आपण त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जला जर इलेक्ट्रिक करंट या नावाने ओळखत असू, तर मग आयचा फॉर्म्युला झाला क्यू अपॉन टी. क्यूचं झालं कुलॉम, टीचं झालं सेकंड. इलेक्ट्रिक करंट स्केलर आहे, मग तो कन्व्हेन्शनल करंट पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे जातो, सेल मधनं जाताना निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे जातो. इलेक्ट्रॉनची दिशा निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे असते बाहेरच्या सर्किट मध्ये, आणि सेल मधनं जाताना ती उलटी असते. सगळं माहिती आहे तुम्हाला, बघितलंय. हे सगळं जरी माहिती असलं तरी आता या इन्स्टंटला आपल्याला 12वीच्या करंट इलेक्ट्रिसिटीकडे जात असताना मुळात विचार काय करावा लागतो, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या 12वीतल्या करंट इलेक्ट्रिसिटी करत असताना आपल्याला विचार तो विचार आहे तो म्हणजे असणाऱ्या ओहम्स लॉचा. कारण जोपर्यंत ओहम्स लॉ मला नाही कळत, म्हणजे मी सगळं माझं क्लिअर करून दिलंय तुम्हाला, कोण सांगेल हे, कोण तर सांगा मला. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ ओहम्स लॉ? स्टेटमेंट काय आहे बाबा ओहम्स लॉ? The relationship between the current through the conductor स्टेटमेंट सांग. If the physical state of conductor remains same and electric current flowing through the conductor is directly proportional to the potential difference applied across it. ट्रान्सलेशन उत्तर छान दिलेलं. मुळात ओहम्स लॉ म्हणजे रिलेशन वगैरे आहे ते आपल्याला मान्य आहे, त्यानं सांगायला प्रयत्न केला, त्याचं कौतुक आहे, 100% कौतुक आहे. अरे पण ते रिलेशन मला पाहिजे ना, दॅट इज द मस्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर मला जर समजा या टॉपिकला खरंच पुढे घेऊन जायचं असेल तर मला त्या ठिकाणी तिथं असणारा जो ओहम्स लॉ आहे त्याची लिमिटेशन्स बघावं लागतील, तर मला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ओहम्स लॉ आहे त्याला किर्चॉफ्स लॉज मध्ये रूपांतरित करता येईल. आता नाव नवीन आलं, कानावर गेल्यानंतर झालं काय कळलं, कळलं हळूहळू कळलं. जर मी या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ओहम्स लॉचं थिओरिटिकल स्टेटमेंट वरनं मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहित असताना V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I जर लिहिलं असेल तर मग मला सांगा R आले तिथे एक कॉन्स्टंट आला, काय आहे तो कॉन्स्टंट? R म्हणजे काय? Resistance of the conductor. Resistance of conductor. R ला आपण रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर या नावाने ओळखतो. रेजिस्टन्सचं युनिट काय असतं? Ohm meter. रेजिस्टन्स Ohm. रेजिस्टन्सच्या उलटी गोष्ट असते ती काय, त्याचं नाव काय? Conductance. कंडक्टन्सचं एकक काय असतं? Rho. कंडक्टन्सचं एकक काय असतं, युनिट काय असतं? 1/Ohm. अजून एक आहे 1/Ohm. करेक्ट आहे उत्तर, वैशाली बरोबर आहे. पुढं Ohm inverse. Ohm inverse. अजून एक आहे शास्त्रज्ञाच्या नावावरनं, MHO. शास्त्रज्ञाच्या नावावर नाही काय की सिमेन्स. त्याला उत्तर सिमेन्स करेक्ट आहे. म्हणजे एवढी सगळी एकक त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कंडक्टन्सला असतात हे आपल्याला पण माहिती आहे. मग रेजिस्टन्स म्हणजे काय ते बघितलं, कंडक्टन्स म्हणजे काय ते बघितलं, स्पेसिफिक रेजिस्टन्स सुद्धा आपण बघितलंय. स्पेसिफिक रेजिस्टन्सला सिम्बॉल काय, रोचा सिम्बॉल सांगितला मी. रोचा फॉर्म्युला काय? RA upon L. करेक्ट आहे. रो म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स, याचं दुसरं नाव काय? Resistivity. रेजिस्टिव्हिटी. करेक्ट आहे बघा. म्हणजे आपल्याला या सगळ्यांचा विचार नक्की करावा लागतो. रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्सची व्याख्या कुणाला येते का, माहिती आहे का, सांगता येईल का?
रेझिस्टिव्हिटीची व्याख्या काय? रेझिस्टिव्हिटीची व्याख्या काय? प्राजक्ता. Specific resistance of material of conductor is defined as it is the resistance of material of conductor of unit length and unit area of cross section. ज्या वेळेस आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत 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 पुढे जातो, तिने करेक्ट सांगितलं वाक्य बघा. स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल ऑफ द कंडक्टर इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेजिस्टन्स ऑफ मटेरियल ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन. हे आपल्याला माहिती झालं. मग हे सगळं करता करता रोला आपण एककामध्ये रूपांतरित केलं. रोचं एकक काय? ओहममीटर. ओहममीटर. राईट. रोचं जे एकक आहे ते एकक असतं ओहममीटर. रेझिस्टिव्हिटीच्या उलटी टर्म कुठली असते? रिव्हर्स टर्म कुठली? Conductivity. कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीला सिम्बॉल कुठला? सिग्मा. सिग्मा. राईट. येते तुम्हाला. छान आहे. सिग्मा इज इक्वल टू फॉर्म्युला काय? 1/ρ. 1/ρ. करेक्ट आहे उत्तर. बऱ्याच मुली चांगल्या पद्धतीने उत्तर देताना दिसतात, फेस दिसतात, बरं वाटतं ऐकायला सुद्धा. मग हे सगळं बघितलं आपण आणि बघता बघता आपण काय केलं? ईएमएफ म्हणजे काय, इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय, एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे काय, असं सगळं बघत 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 पुढे गेलो होतो. कुणाला आठवतंय का रे बाबा ईएमएफ ची व्याख्या काय? What is EMF? Circulation repeat करा. एकूण सांगा. वैष्णवी जाधव सांग. Work done or energy supplied by the cell to send the unit charge once around the complete circuit is called EMF. राईट. त्यांना वैष्णवीने उत्तर कडे दिलं बघा. एनर्जी सप्लाइड बाय द सेल और वर्क डन बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज once around the complete circuit is called as EMF of the cell. E चा फॉर्म्युला काय? W/Q. राईट. W/Q. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे. ईएमएफ चे एकक काय आणि पोटेन्शियल डिफरन्स एकक काय? Joule per coulomb. Volt. जूल पर कूलम. ईएमएफ चे एकक आहे. पोटेन्शियल डिफरन्स एकक काय? Volt. वोल्ट. राईट. करेक्ट आहे उत्तर सगळेजण. आता मला सांगायचं करंट, ईएमएफ, एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स याचं नातं काय असतं? करंट, ईएमएफ, एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स याचं मॅथमॅटिकल रिलेशन काय? व्हॉट इज द रिलेशन? I is equal to E upon R plus R. राईट. त्या मुलीने छान उत्तर दिलं. I is equal to E upon R plus R. आता फक्त इथून पुढे मी सांगतोय ते ऐकायचं. आता तुमचं ऐकलं, मला येत नव्हतं, तुम्ही सांगितलं सगळं, मला बरं झालं, कारण मला आठवत नव्हतं वयानुसार. आता तुमच्यामुळे मी फ्रेश झालो, मला आता आठवायला लागले. आता आपण थोडं पुढे जाऊयात. आपण आता 12वीकडे वळूयात. 11वी पास करूयात. थांबूयात 11वी. तुम्हाला येते चांगलं, तुमचे उत्तर चांगले आहेत. हे सगळं या पद्धतीनं मान्य केलेलं असताना मग हे रिलेशन कुठं वापरायचं आहे? अशी कल्पना करा की माझ्याकडे हा एक रेजिस्टन्स आहे, या ठिकाणी इथं असणारी ही बॅटरी आहे, हा याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, याचं ईएमएफ E आहे, हा माझा एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. हे मला मान्य आहे की I is equal to E upon R plus R, किंवा
व्ही इज इक्वल टू आय आर, ऍक्सेप्टेड आहे, मान्य आहे. अरे पण प्रत्येक ठिकाणी मी जर समजा अशाच प्रकारच्या इलेक्ट्रिकल नेटवर्कचा विचार करायचं ठरवलं तर मग चालेल की, पण सगळीकडे अशीच नेटवर्क असतील का? नसणार आहे. अनेक वेळा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे ते इलेक्ट्रिकल नेटवर्क कॉम्प्लिकेटेड असतं. कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय असतं? अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे सेल असतात, अनेक प्रकारचे रेजिस्टन्स असतात आणि आपल्याला करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स किंवा ईएमएफचं उत्तर काढावं लागतं. कसं काढायचं? कारण आपण अशी कल्पना करूया की बाबा हा एक रेजिस्टन्स आहे, इथं हा एक रेजिस्टन्स आहे, इथं हा एक रेजिस्टन्स आहे, इथं ही एक बॅटरी आहे, इथं ही एक बॅटरी आहे, याचा करंट वेगळा आहे, हा रेजिस्टन्स वेगळा आहे, हा रेजिस्टन्स वेगळा आहे, याचं ईएमएफ वेगळं आहे, याचं ईएमएफ T1 आहे. आणि मग मी विचार केला की यातनं करंट मला काढायचा आहे. मग कसा काढणार मी? मला त्या ठिकाणी तिथं असणारा किर्चॉफ्स लॉ इथं वापरता येत नाही. सॉरी, ओहम्स लॉ मला वापरता येत नाही, कारण तो सिंपल इलेक्ट्रिकल नेटवर्कला मला वापरता येतो. म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ओहम्स लॉ आहे त्याला लिमिटेशन्स आहेत. तिथला तो ओहम्स लॉ मला कॉम्प्लिकेटेड इलेक्ट्रिकल नेटवर्कला युजच नाही करता येत. जर माझ्याकडे त्या ठिकाणी तिथं असणारं ते इलेक्ट्रिकल नेटवर्क जर कॉम्प्लिकेटेड असेल तर मला त्या ठिकाणी वापर करावा लागतो. यातलं सगळ्यात महत्वाचं आर्टिकल, या टॉपिक साठी सगळ्यात महत्वाची ती संकल्पना आहे, तो जो नियम आहे तो म्हणजे किर्चॉफ्स लॉज नावाचा आर्टिकल. कारण इलेक्ट्रिसिटी मध्ये 12वीचं आर्टिकल. मी याच्या नोट्स तुम्हाला पाठवणार आहे, जसं जसं तसं तसं पाठवलं जाईल. आणि मला वाटतं अनेक मुलांनी मला लिहून पण ती उत्तरं पाठवायचा प्रयत्न केलाय. करा, चांगली गोष्ट आहे. खरं तर जे लिहितायत त्यांच्यासाठी प्रोत्साहन मी नेहमीच देतो. चुकीचं पण सांगितलेलं असते, मी वाचतो ते सगळं. आणि असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही डेव्हलप होत राहा. कारण घरात बसूनची शाळा आणि वर्गातली शाळा यात फार मोठा फरक आहे. फक्त आपल्या आरोग्यासाठी असं चाललंय. मला शिकवताना पण गिल्ट फील होते, तुम्हाला शिकताना पण असं वाटतं की सर आपल्या समोर आहेत, पण कुठं सर समोर आहेत, कुठे स्क्रीनवर दिसतात आपल्याला. म्हणजे अस्वस्थ होतंय आपल्याला. मी डायरेक्ट हात उचलून त्याला सांगू शकत नाही, हात उचलून उभं राहू शकत नाही, उत्तर देऊ शकत नाही. तरी पण मी उत्तर विचारते तुम्हाला, म्हणजे जणू काय मी तुमच्या वर्गाच्या समोरच बसतोय. अशा पद्धतीने आपलं बिहेवियर चाललंय. पण होईल फायदा सुद्धा. 100% अटेंडन्स ठेवायचा, रोजच्या रोज वाचायचं, रोज प्रेझेंटी दाखवायची. एकदा का कळलं, मी सांगतो ती पद्धत वेगळी आहे, पुस्तकाच्या पद्धती काय वेगळ्या आहे. माझ्या मेथडला जायचं तर ते तुम्हाला जास्त क्लिअर होत जाईल. त्यामुळे आता काय करतोय बघा, आपण या टॉपिक मध्ये असणाऱ्या ओहम्सची पुढची स्टेज आहे आणि त्या आर्टिकलचा आपण विचार करतोय. आपण विचार करतोय किर्चॉफ्स लॉज. ओहम्स लॉ आहे आणि किर्चॉफ्स लॉज आहे. ओहम पण शास्त्रज्ञ आहे, अमेरिकन आहे, आणि किर्चॉफ्स पण तिकडचा शास्त्रज्ञ आहे. शास्त्रज्ञ त्यांच्या पद्धतीनं जी काय रिसर्च ओरिएंटेड गोष्टी तयार केल्या आहेत अनेक वर्षापूर्वीच्या आहेत, ज्या अजून स्टिक आहेत, ज्याचा वापर आपण आत्ताच्या सायन्सला फिजिक्स मध्ये इलेक्ट्रिसिटी ओरिएंटेड डेव्हलप करायला वापरतोय. काय आता कसं बघायचं, आपल्याला काय करायचं आता इथं? मुळात आता नक्की लक्षात ठेवा कसं आहे ते बघा. मी आता किर्चॉफ्स लॉचा विचार करत असताना मला किर्चॉफचे 2 नियम करायचे. एक पहिला लॉ ज्याला किर्चॉफ्स करंट लॉ या नावानं ओळखतात, त्याला शक्यतो सीईटी मध्ये K.C.L असं वापरतात. पहिला नियम. जो इलेक्ट्रिक करंट ओरिएंटेड आपल्याला वाक्य सांगतो, ज्याचा वापर केल्याशिवाय आपल्याला इलेक्ट्रिकल नेटवर्कला अनालाइज करताच येत नाही, असं असणारं या टॉपिक मधलं हे पहिलं वाक्य आहे, पहिलं स्टेटमेंट आहे. ते समजून घ्यायचं आपल्याला.
मी काय करतोय, नियम म्हणल्यानंतर स्टेटमेंट असतं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी तिथं असणारं ते जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतोय, त्याचा अर्थ नंतर आपण समजून घेऊया. कसं आहे ते बघा. अल्जेब्रिक सम ऑफ एन इलेक्ट्रिक करंट्स at any junction point is equal to 0. असं डोक्यात भिनल्यासारखं गेलं. काय सर बडबड देत तुम्हाला, माझे सकाळ सकाळ आम्हाला गोळा केले, कुठलं जंक्शन आणि कुठलं काय सांगते काय कळत नाही आम्हाला. कळणार पण नाही, त्याला थोडा वेळ लागेल, नक्की लागेल, पण कळणारच 100%. माझं वाक्य कसं आहे ते बघा. Algebraic sum of an electric currents at any junction points is equal to 0. म्हणजे काय, त्याचा अर्थ तरी काय आहे पहिल्यांदा मला सांगा. जंक्शन कुठं ऐकल्यासारखं वाटतं का रे तुम्हाला? हो. हा, कुठं ऐकल्यासारखं वाटतं मला? जंक्शन हा शब्द आपल्याला कुठं ऐकल्यासारखा वाटतोय? हे कोणतरी उत्तर द्या, माझ्याकडून उत्तर क्लिअर पोहोचलेलं नाही. असते किंवा रेल्वे मार्ग एकत्र येतात. हा, आता त्यानं करेक्ट सांगितलं बघा. आता मला उत्तर करेक्ट आहे. आता मी काय सांगतो ते बघा. आपण असा विचार करूया की आपल्या जवळ म्हणजे आठवडे असेल किंवा पंढरपूर असेल, आपल्या जवळ जो ट्रॅक जाणार आहे, तो जो ट्रॅक आहे तो ट्रॅक कुठला आहे बघा. हा समजा माझा ट्रॅक आहे, रेल्वेचा ट्रॅक आहे. आणि या रेल्वेच्या ट्रॅकचा विचार करत असताना पहिल्यांदा विचार करूया या ठिकाणी असणाऱ्या मिरजचा, त्याच्यानंतर सांगोला, त्याच्यानंतर पंढरपूर, त्याच्यानंतर कुर्डुवाडी आणि त्याच्यानंतर वाशी. पुढे गेलं तर मिरज लातूर नावाचा हा जुना ट्रॅक, पूर्वीपासून असणारा आणि आरोग्याचं रूपांतर ब्रॉडगेज मध्ये झालं. मग कल्पना करा, मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी आणि लातूर. आपण विचार कुणाचा करूया? आपण 3चा विचार करूया. सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी. मला एक सांगा, सांगोला, पंढरपूर आणि कुर्डुवाडी ह्या तिघांमध्ये मोठं शहर कुठलं? पंढरपूर. मोठं शहर कुठलं? माझा प्रश्न वेगळा आहे, साधा जनरल नॉलेज आहे. मिरज. हा, अरे मी सांगतोय कुठलं? सांगोला, पंढरपूर आणि कुर्डुवाडी. कुर्डुवाडी. मोठं शहर आहे कुर्डुवाडी. पंढरपूर. 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 पंढरपूर आहे. कुर्डुवाडी आहे रे, जसं गुमेवाडी किंवा अशा वाड्या असतात तसं नाव आहे, वाडी आहे. म्हणजे आपण विचार केला तर या 3 शहरांमध्ये, 3 गावांमध्ये मोठं शहर जे आहे ते पंढरपूर आहे. कारण त्याची लोकसंख्या एक धार्मिक क्षेत्र असल्यामुळे किंवा तीर्थक्षेत्र आहे ते, आणि जिल्हा लेवलवर असणारं गाव आहे, मोठं गाव आहे, लोकसंख्या चांगली मोठी लोकसंख्या. मग मला सांगा, सांगोला, पंढरपूर आणि कुर्डुवाडीमध्ये पंढरपूर मोठं आहे. मग जंक्शन रेल्वे स्टेशन कुठलं आहे? सांगोला, पंढरपूर का कुर्डुवाडी? कुर्डुवाडी. का? कुर्डुवाडी का? कुर्डुवाडी का? हा, मोठं तर पंढरपूर आहे, पंढरपूरपेक्षा मोठं आहे लहान सांगोला, त्याच्यापेक्षा लहान कुर्डुवाडी आहे. तुलनेनं सांगोला पण बऱ्यापैकी आहे, तिला लहान नाही गाव. कुर्डुवाडी कसं जंक्शन? हा, उत्तर ते बोला की काहीतरी बोला. एवढं कॉमिक पाहिजे चुकीचं होईल, बोलायचं ना, त्याला काय असते. बोलायसाठी तर हे ऑनलाईन टीचिंग आहे, गप बसायला ऍब्सोल्युटली नाही. पंढरपूर. पंढरपूर आहे जंक्शन. का पंढरपूर जंक्शन?
मी राहतो म्हणून 2 किंवा मुळात त्याच्यापेक्षा तिचं जास्त उत्तर बरोबर रस्ते आहे. एकत्र कुर्डुवाडी जंक्शन आहे, पंढरपूर जंक्शनच नाही, सांगोला पण जंक्शन नाही, कुर्डुवाडी जंक्शन स्टेशन आहे. काय जंक्शन आहे? गाव तर लहान आहे. कुर्डुवाडी जंक्शन का? मिरज पण जंक्शन आहे. मिरज पण जंक्शन का? बार्शी नाही जंक्शन. मिरज पण तुलनेनं पंढरपूरच्या आसपासच गाव आहे, फार मोठं नाही ते. सांगलीमुळे ते वाटतं आपल्याला, सांगली मिरज येत नाही. नुसत्या मिरजला महानगरपालिका नाही, मिरज, सांगली, कुपवाड अशी 3 गावांमध्ये ती महानगरपालिका. ठीक आहे, आपण मिरजचा सूर्य बाजूला. मला सांगा, कुर्डुवाडी जंक्शन आहे. आता मी सांगितलंय म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुढचा माझा असा आहे, वाय कुर्डुवाडी इज अ जंक्शन स्टेशन? पूर रेल्वे ट्रॅक आहेत तिथे म्हणून. परत सांग, क्लिअर सांगा, आवाज आला तुझा. सांग, आता पण तर बोललो होतो. चुकीच सांग, काय फरक पडत नाही. मला आवडते उत्तर दिले. भरपूर रेल्वे ट्रॅक आहेत तिथे म्हणून. भरपूर ट्रॅक आहेत म्हणून. आता मी सांगतो, नीट आहे. मुळात कुर्डुवाडीचा जर विचार केला तर मिरजकडनं बार्शीकडे जाणारा पण ट्रॅक आहे आणि त्याच्या बरोबरीनं सोलापूरकडनं मुंबईकडे जाणारा पण ट्रॅक आहे. हे सगळे इथं एकमेकांना अशी जंक्शन, याचा अर्थ क्रॉस होऊन जाते. मिरजकडनं बेळगावकडे पण जातो, मिरजकडनं कोल्हापूरकडे पण जातो. जंक्शन स्टेशन झालं. हिथनं कुठेच जात नाही, इथनं जातोय वर पंढरपुरात, नाही तर मिरजकडे जावा, नाहीतर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या लातूरकडे जावा. असं बंदच कुठे जात नाही ना ते ट्रॅक. त्यामुळे हे जे स्टेशन आहे ते जंक्शन नाही, हे स्टेशन आहे ते जंक्शन नाही. फक्त त्या ठिकाणी तिथं असणारं कुर्डुवाडी स्टेशन जंक्शन आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला रेल्वेचं शिकवताय का, फिजिक्स शिकवताय का, करंट इलेक्ट्रिसिटी शिकवताय, काय शिकवताय? याचा याच्याशी संबंध आहे. मी ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी एखाद्या असणाऱ्या करंटचा विचार करतो, हा करंट या पद्धतीनं जर समजा इथं आला असेल, एक करंट आत आला, एक करंट आत आला, पुन्हा बाहेर गेला, पुन्हा बाहेर गेला, पुन्हा आत आला, समजा हा परत आत आला, असं जर घडत असेल तर हा जो पॉइंट आहे त्याला मला इलेक्ट्रिक करंटच्या भाषेमध्ये जंक्शनचा पॉइंट म्हणता येतं. हा माझा जंक्शनचा पॉइंट असूच शकत नाही, हा माझा जंक्शनचा पॉइंट आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या करंट इलेक्ट्रिसिटीचा विचार करतो, त्यावेळेस तो विचार करत असताना नक्की लक्षात ठेवायचंय, हा जो पॉइंट आहे जिथं 2 पेक्षा जास्त ब्रँचेस फुटल्या, तिकडे काय वेगवेगळं सर्किट असणारच आहे, ते आपण दाखवलेलं नाही. तुम्ही जर तुमच्या मोबाईलचं जर आतलं एखादा भाग आलेला मोबाईलचा जर आतला भाग बघितला तर त्याच्यावर इतकेच कॉम्पोनंट असे बारीक 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 बसवलेले असतात. त्याला पीसीबी म्हणतात. त्याच्यावर अनेक करंटच्या ब्रँचेस आहेत. कशा ह्या ब्रँचेस झाल्या? मुळात त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो हार्डवेअरचा इंजिनियर आहे त्याला त्याचं नॉलेज असावं लागतं, तर तो त्या मोबाईलला तयार करू शकतो. सॉफ्टवेअरवाला सॉफ्टवेअर करतो, ते अँड्रॉइड वगैरे सॉफ्टवेअर झालं, पण त्याला तयार करताना हार्डवेअरची गरज लागणार आहे ना. तो जो हार्डवेअरचा इंजिनियर आहे त्याला ह्याचं नॉलेज असावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी इथं जर हा पॉइंट बघितला आपण आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जर समजा आपण असं बघितलं, हा करंट I1 आहे, हा करंट I2 आहे, हा I3 आहे, हा I4 आहे, हा I5 आहे, हा I6 आहे. आपलं वाक्य कसं होतं बघा, algebraic sum of an electric current at any junction point is equal to 0. हे जर असं वाक्य या ठिकाणी आलं असेल तर मग आपल्याला विचार करावा लागेल की बाबा हा जंक्शन पॉइंट आहे, याच्या करस्पॉन्डिंग सर काय तर सांगताय आणि हे एवढ्यावरच कळत नाही, याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी तिथं असणारं ते साइन कन्व्हेन्शन पण महत्वाचं आहे. साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय? हे जे करंट आहेत या करंटला आपल्याला चिन्ह द्यावी लागतात. कशी द्यायची चिन्ह? जंक्शनच्या दिशेला जाणारा जो करंट आहे त्याला पॉझिटिव्ह द्यायचं आणि जंक्शन पासून दूर जाणारा जो करंट आहे त्याला निगेटिव्ह चिन्ह द्यायचं. जर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला
स्टेट किर्चॉफ्स करंट लॉ, तर पहिल्यांदा वाक्य सटक्यात तोंडावर फेकायचं. अल्जेब्रिक सम ऑफ एन इलेक्ट्रिक करंट ऍट एनी जंक्शन पॉइंट इज इक्वल टू 0. पाठच करायचं ते वाक्य. नुसतं स्टेट म्हणलं काय 1 मार्काचं झालं. तर त्याला जर साइन कन्व्हेन्शनचा आधार द्यायचा झाला तर इलेक्ट्रिक करंट टुवर्ड द जंक्शन्स आर टेकन ऍज अ पॉझिटिव्ह, इलेक्ट्रिक करंट लिव्हिंग अवे फ्रॉम द जंक्शन्स आर टेकन ऍज अ निगेटिव्ह. जंक्शनच्या दिशेला जाणारे जे करंट आहेत त्यांना पॉझिटिव्ह चिन्ह द्या आणि जंक्शन पासून दूर जाणारे जे करंट आहेत त्यांना निगेटिव्ह चिन्ह द्या. तसं जर आपण इथं केलं तर तुम्हाला दिसतंय, मला सांगा I1 करंट जंक्शनच्या दिशेला आहे का दूर आहे? दिशेला. पॉझिटिव्ह. I2 ला चिन्ह कुठं द्यावं लागलं, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. I2 लिहिलं. I3 ला कुठलं चिन्ह द्यावं लागलं? निगेटिव्ह. तर मला -I3 द्यावं लागेल. I4 आणि I5 ला चिन्ह कुठलं द्यावं लागेल? निगेटिव्ह. -I4 झालं, -I5 झालं आणि I6 ला कुठलं द्यावं लागेल? पॉझिटिव्ह द्यावं लागेल. इज इक्वल टू मला लिहावं लागेल 0. म्हणजे याला साध्या भाषेत समेशन I इज इक्वल टू 0 आला. हा पहिला नियम आहे. डोक्यात असा ठाम बसला पाहिजे. आता साइन कन्व्हेन्शन पण आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. मी कसं सांगितलंय बघा. पहिल्यांदा लक्षात ठेवायचे 11वी ते 12वी उडी मारताना पहिला आर्टिकल आपल्याला किर्चॉफ्स लॉज. मागच्या वर्षी सुद्धा ह्यातलं काय डिलीट केलं नव्हतं कारण हा टॉपिक पण तसा तुलनेनं लहान आहे. पुढे मोठे टॉपिक बरेच येणार आहेत. मॅग्नेटिक फील्ड याच्यानंतर दुसरा येणार आहे मी. आणि कदाचित मी आता दुपारी पण चालू करणार आहे. दुपारी पण आपल्याला घ्यायचं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये दुपारी पण घेतलं जाईल. त्यामुळे दुपारच्या 5 वाजता तुम्हाला याची तयारी ठेवायची. आता इथं पुढं जेवढं जास्त करून घेता येईल तेवढं घेऊयात आपण. त्याला फायदा होईल. वापरायचा डेटा बेटा जरा काय होत नाही. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे. साइन कन्व्हेन्शनचा विचार करावा लागेल, स्टेटमेंटचा विचार करावा लागेल, वाक्याचा विचार करावा लागेल. आणि अशा या वाक्यांचा विचार करताना एक वाक्य तयार झालं. अल्जेब्रिक सम ऑफ एन इलेक्ट्रिक करंट्स ऍट एनी जंक्शन पॉइंट इज इक्वल टू 0. आणि साइन कन्व्हेन्शनचा विचार करताना इलेक्ट्रिक करंट्स टुवर्ड द जंक्शन्स आर टेकन ऍज अ पॉझिटिव्ह, इलेक्ट्रिक करंट्स लिव्हिंग अवे फ्रॉम द जंक्शन्स आर टेकन ऍज अ निगेटिव्ह. मग तिथं जसं लिहिलंय त्या पद्धतीने डायग्राम लागेल. करस्पॉन्डिंग इक्वेशन झालं. आता खरंच तुम्हाला किती कळलं ते आपण बघूयात. आणि एक गणितच तुम्हाला याच्यावर देतो. नक्की तुम्हाला कळलं कारण स्टेटमेंट आता तुमच्या डोक्यात बसलंय असं आपण म्हणूया. आणि या स्टेटमेंट वरनं आपण आता पुढचं मॅथमॅटिकल इक्वेशन काढण्याच्या अगोदर एक तुम्हाला गणितच इथं तुम्हाला सांगतो. बघूयात तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे एक्झाम्पल आहे ते कळतंय का. तुम्हाला एक इलेक्ट्रिकल नेटवर्क दिलं. सगळ्याला फळ्यावरती दिसतंय का? हो. सगळ्यांना दिसतंय. ठीक आहे. आता मला सांगा तुमच्या समोर जे इलेक्ट्रिकलचं नेटवर्क आता मी दिलंय त्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये जंक्शनचे पॉइंट किती? 3 आहे. करेक्ट. जंक्शनचे पॉइंट 3 आहेत. मान्य केला. बरोबर आहे. ए, बी आणि सी तिथे मी सिम्बॉल केलं. आता मला सांगा 8 अँपिअरचा करंट जंक्शनच्या दिशेने चाललाय का जंक्शन पासून दूर चाललाय? दिशेने. दिशेने चाललाय. इथपर्यंत आला. आता 1 अँपिअरचा करंट आहे तो जंक्शनच्या दिशेला चाललाय का त्याच्यापासून दूर चाललाय? त्याच्यापासून दूर चाललाय. हा. मग मला सांगा मी जिथं बोट ठेवलंय तिथं करंट किती असेल? 7 7 अँपिअर असेल. 8 मधनं 1 बघा केलं 7 अँपिअर असेल. आपण आता बी पर्यंत आलो. बी मध्ये एक जंक्शनचा पॉइंट आहे. त्याच्यामध्ये किती अँपिअरचा करंट आहे? 2 अँपिअरचा करंट आतमध्ये आहे का बाहेर गेलाय?
आतमध्ये आतमध्ये आतमध्ये. मग मला सांगा इथं 7 अँपिअरचा आहे, याला चिन्ह पॉझिटिव्ह द्यावं लागेल का निगेटिव्ह द्यावं लागेल? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह द्यावं लागेल. पॉझिटिव्ह मी जिथं बोट ठेवलं तिथं करंट किती येईल? 9 एम्पियर 9 एम्पियर 9 9 येणार. कारण हा 7 आला, त्यात 2 मिसळून 9 आलं. आता सी जंक्शनला गेलो. सी जंक्शनचा विचार करताना मला 3 अँपिअरचा विचार करावा लागेल. 3 अँपिअरचा करंट आतमध्ये आलाय का बाहेर चाललाय? बाहेर बाहेर चाललाय. चाललाय. त्याला चिन्ह पॉझिटिव्ह द्यावं लागेल का निगेटिव्ह द्यावं लागेल? निगेटिव्ह निगेटिव्ह द्यावं लागेल. मग मला सांगा आय मधला करंट किती असेल? 6 एम्पियर 6 एम्पियर तुम्हाला आले ना, बघायला विचारलेली MCQ आहे. म्हणजे तुमच्या डोक्यातच आता बसलं की सरांनी बरोबर शिकवलं का कळतं आपल्याला. मगाशी उगाचच ते वेग वाटत होता, आता नाही वेग वाटत, आता कळायला लागला आपल्याला. आज मी फक्त 12वीतलं एकच स्टेटमेंट घेतलंय, इलेक्ट्रिक करंट ओरिएंटेड स्टेटमेंट झालं. पाठ करायचंय, मी तुम्हाला नोट्स पण पाठवणार आहे, लिहायला लगेच सुरुवात करायची आहे. उद्या आपण यातलं पुढचं आर्टिकल पण लगेच घेणार आहोत. रोज आपण हा टॉपिक या आठवड्यामध्ये आपल्याला संपवायचा आहे. संपतोयच तो व्यवस्थित, डोक्यात घेऊन संपवायचा आहे, नुसतं वरवरनं नाही संपवायचं. आज मात्र आपण इथं थांबतोय. 10 झालेले आहेत, माझं टाइम इथं संपतोय. उद्या परत भेटतोय आपण याच वेळेस याच ऍपवर. टाइम टेबल जर बदललं तर नवीन टाइम टेबल तुम्हाला येईल, त्या टाइम टेबल नुसार आपल्याला जावं लागेल. आत्ता मात्र आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.